Hello students, welcome in the 17th activity of Bridge Course. Bridge Courseच्या या 17व्या कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. फर्स्ट ऑल ऑफ वी विल लर्न अबाउट द आउटकम्स. या कृतीतनं आपल्याला कोणती ध्येय पूर्ण करायची आहेत ती आपण पहिल्यांदा बघणार आहोत. फर्स्ट, follows simple written instructions in a step by step manner. ज्या काही सूचना आपल्याला दिलेल्या असतील त्या आपण एक एक करून स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी दर पायरी करून त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. अँड सेकंड, रिमेंबर अ सेट ऑफ रिटन इन्स्ट्रक्शन्स. आणि ज्या काही लेखी सूचना आहेत या सूचना आपल्याला लक्षात ठेवता यायला पाहिजे. हे आपलं एम किंवा आउटकम असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, हे उद्दिष्ट आहे आपल्या या 17व्या ॲक्टिव्हिटीचं. नाव देअर आर इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स दॅट आर नॉट युजफुल फॉर यू, सो आय विल नॉट एक्सप्लेन अबाउट देम. या सूचना आहेत त्या तुम्हाला जी साधन व्यक्ती असेल किंवा शिक्षक असतील त्यांनी त्या करायच्या आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी काही उपयोगाच्या नाही आहेत, त्यामुळे मी त्या सूचनांबद्दल या ठिकाणी चर्चा करणार नाही. देन वी विल कम इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. त्यानंतर येतात त्या विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना, त्या आपण बघणार आहोत. फर्स्ट, रीड द टेक्स्ट केअरफुली. आता जी काही टेक्स्ट तुमच्यासमोर येणार आहे, जो काही परिच्छेद येणार आहे, जे काही तुम्हाला सादर केलं जाईल ते तुम्ही चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक वाचायचं आहे. सेकंड, एनलिस्ट द मटेरियल. आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू येणार आहेत, आपल्याला ज्या ज्या वस्तू त्या एक्सपेरिमेंट ते प्रयोग पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांची तुम्ही यादी करायची आहे. थर्ड, हायलाईट द स्टेप्स ऑफ द एक्सपेरिमेंट्स. त्या एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगाच्या कोणत्या कोणत्या कृती आहेत किंवा पायऱ्या आहेत, काय काय कृती आपल्याला करायच्या आहेत त्या तुम्ही हायलाईट करायच्या आहेत किंवा अंडरलाईन करायच्या आहेत. अँड लास्ट वन इज ट्राय इट. म्हणजे त्या कृती आपल्याला करायच्या आहेत, स्वतः करून बघायच्या आहेत आणि हा प्रयोग आपल्याला स्वतः करायचा आहे आणि त्यातनं काय आपल्याला निष्पत्ती निघते, काय काय आपल्याला बघायला मिळतं, काय अनुभव येतो आणि हा प्रयोग तुम्हाला यशस्वी करता येतो की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. फर्स्ट ऑल ऑफ वी विल रीड द टेक्स्ट अँड अंडरस्टँड व्हॉट एक्सपेरिमेंट इज गिवन देअर. पहिल्यांदा आपण ते टेक्स्ट म्हणजे ती कृती जी आहे प्रयोगाची ती आधी वाचूयात आणि समजून घेऊयात की काय प्रयोग आहे तो. अँड देन वी विल ट्राय इट. आणि नंतर आपण म्हणजे तुम्ही तो करायचा आहे. सो द टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट इज हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट. म्हणजे एक कागदाचा तुकडा पाण्यावर कशा प्रकारे तरंगतो. नाव यू विल बी सरप्राइज्ड. तुम्हाला आश्चर्य झालं असेल की कागदाचा तुकडा पाण्यावर तरंगतो का. लगेच तुम्हाला एखादी छोटीशी नाव आपण पाण्यात ज्या वेळेला पावसाळ्यात सोडायचो त्याची आठवण झाली असावी कदाचित. बट हिअर इज अ थिंग डिफरंट. या ठिकाणी थोडीशी वेगळी परिस्थिती असणार आहे की कागदाचा एक तुकडा पाण्यावर त्याला आपण तरंगायला लावणार आहे. लेट्स सी व्हॉट इज इट फर्स्ट. हाऊ इज दिस पॉसिबल. द सेम क्वेश्चन विल बी इन युअर माइंड. हा एकच प्रश्न तुमच्या पण मनात आला असेल की हे कसं शक्य आहे. विथ अ लिटल थिंग वी सायंटिस्ट्स कॉल सरफेस टेन्शन. आता खरं तर याला सरफेस टेन्शन असं वैज्ञानिक म्हणतात की जो पाण्यावर तो कागद तरंगतो त्याला. बेसिकली इट मीन्स दॅट देर इज अ सॉर्ट ऑफ स्किन ऑन द सरफेस ऑफ वॉटर वेअर द वॉटर मॉलिक्युल्स होल्ड ऑन टाईट टुगेदर. खरं तर पाण्याच्या पृष्ठभागावर हे शास्त्रज्ञ जे म्हणतात सरफेस टेन्शन, त्या ठिकाणी पाण्याचे जे रेणू आहेत ते रेणू एकमेकाला घट्ट असे ओढून धरतात, चिटकून असतात. इफ द कंडिशन्स आर राईट दे कॅन होल्ड टाईट इनफ टू सपोर्ट युअर पेपर क्लिप अँड ॲक्च्युली युअर पेपर क्लिप इज नॉट फ्लोटिंग ऑन दॅट. दोज मॉलिक्युल्स होल्ड टाईट दॅट पेपर. ते खरं पाहतात सत्य परिस्थिती अशी आहे की तो कागदाचा तुकडा पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याचे रेणू त्या कागदाच्या तुकड्याला घट्ट धरून ठेवतात. हे त्यामागचं खरं कारण आहे. द पेपर क्लिप इज नॉट ट्रूली फ्लोटिंग. बघा इथं सांगितलंच आहे की तो कागदाचा तुकडा खऱ्या अर्थाने त्या पाण्यावर तरंगत नाही. इट इज बिंग हेल्ड बाय द सरफेस टेन्शन.
तो त्या पृष्ठभागाच्या दाबामुळे रेणूंनी तो घट्ट ओढून धरलेला असतो. मेनी इन्सेक्ट्स सच ॲज वॉटर स्ट्रायडर्स यूज दिस स्किन टू वॉक अक्रॉस द सरफेस ऑफ अ स्ट्रीम. आणि याला वॉटर स्किन जी म्हणतात ती ॲक्च्युली वॉटर स्किन नसतेच. दोज आर द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, दोज टाईट और दोज होल्ड द ऑब्जेक्ट टाईट. आणि काही कीटकं याचाच फायदा घेऊन झऱ्याच्या बाजूला पाण्यावरून जात असतात. लेट्स ट्राय इट. चला तर हे आपण करूयात. वी नीड क्लीन ड्राय पेपर क्लिप्स. नाव हिअर आर द मटेरियल. या ठिकाणी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे बघा. ड्राय क्लीन पेपर क्लिप्स, टिश्यू पेपर, अ बाउल ऑफ वॉटर अँड पेन्सिल विथ इरेझर. म्हणजे पेन्सिलच्या एका टोकाला आपल्याला रबर असतं, खोड रबर, अशा प्रकारची पेन्सिल आपल्याला पाहिजे. टिश्यू पेपर पाहिजे, त्यानंतर कागदाचे तुकडे पाहिजे, पाण्याची वाटी पाहिजे, इत्यादी वस्तू आपल्याला हा प्रयोग करण्यासाठी लागणार आहेत. लेट अस स्टार्ट द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ द एक्सपेरिमेंट. चला तर या प्रयोगाची खरी कृती आता आपण सुरू करणार आहोत. इट मीन्स दिस इज द प्रोसेस. रिमेंबर इट. टेक अ बाउल अँड फिल इट विथ वॉटर. एक पाण्याची वाटी घ्या आणि त्यात पाणी भरा. फिल द बाउल विथ वॉटर. ट्राय टू मेक द पेपर क्लिप फ्लोट. नॉट मच लक. उफ. आता याच्यावर एक कागदाचा तुकडा टाकून बघा. तरंगतो का? नाही तरंगणार, तो बुडून जाईल. देन व्हॉट यू हॅव टू डू. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे ते बघा. टिअर अ पीस ऑफ टिश्यू पेपर अबाउट हाफ द साईज ऑफ अ डॉलर बिल. म्हणजे $1 जे काही चलन येतं, जे काही नोट येते, त्या नोटच्या अर्ध्या तुकड्या एवढा टिश्यू पेपरचा एक तुकडा कापा. जंटली ड्रॉप द टिश्यू पेपर ऑन टू द सरफेस ऑफ द वॉटर. आणि त्या वाटीमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर तो कापलेला टिश्यू पेपरचा तुकडा ठेवा. Gently place a dry paper clip flat onto the tissue paper. Try not to touch the water or the tissue. त्या टिश्यू पेपरला स्पर्श न करता किंवा पाण्याला स्पर्श न करता अलगद कागदाचा एक तुकडा त्या टिश्यू पेपरवर टाका किंवा ठेवा. देन यूज द इरेझर एंड ऑफ द पेन्सिल टू केअरफुली पोक द टिश्यू, नॉट द पेपर क्लिप, अंटील द टिश्यू सिंक्स. आणि पेन्सिलचा रबराकडचा भाग, रबराकडचं टोक, त्याच्या साह्याने तो टिश्यू पेपर हळूहळू अलगद दाबा. कागदाचा तुकडा दाबू नका, टिश्यू पेपर दाबा. तोपर्यंत दाबा जोपर्यंत तो टिश्यू पेपर पाण्यात बुडत नाही. जोपर्यंत तो टिश्यू पेपर पाण्यात बुडत नाही तोपर्यंत दाबा. त्या वरच्या कागदाला टच करू नका. विथ सम लक द टिश्यू विल सिंक अँड लीव द पेपर क्लिप फ्लोटिंग. आणि आता टिश्यू पेपर खाली पाण्यामध्ये, वाटीमध्ये बुडून जाईल, डुबून जाईल, परंतु त्यावरचा कागदाचा तुकडा तो पाण्याच्या पृष्ठभागावरच तरंगत राहील. सो इजंट इट मॅजिक. आहे की नाही जादू? बट इट इज नॉट ॲक्च्युअल मॅजिक. इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वॉटर. हे पाण्याच्या गुणधर्मामुळे होतं, त्याच्या रेणूंच्या गुणधर्मामुळे ते होतं. नाव रीड थ्रू द टेक्स्ट अगेन, अंडरलाईंग द ॲक्च्युअल इन्स्ट्रक्शन्स ऑन अ पेपर शीट. ड्रॉ अ फ्लो चार्ट दॅट शोज द इन्स्ट्रक्शन्स इन द करेक्ट ऑर्डर. आता या ठिकाणी तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे ते पण लिहायचं आहे. त्यानंतर जे काही क्रिया सांगितलेली आहे त्या क्रियेला किंवा त्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत कृती करण्यासाठीच्या त्यांना अंडरलाईन करायची किंवा हायलाईट करायचं आहे. आणि या कृतींचा एक फ्लोचार्ट आपल्याला योग्य क्रमाने तयार करायचा आहे. सो यू विल हॅव टू डू इट. तुम्हाला हे करायचं आहे. नाव आय विल शो इट इन सॉल्ट ॲक्टिव्हिटी. सॉल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये हे आपण बघणारच आहोत. Now, this is the SALT activity or demo. What is given there? Students enlist the material like bowl, and there is given an example of bowl, that is material. म्हणजे लागणारं साहित्य काय आहे त्याच्यात बाउल दिलेलं आहे. So in the same way, other things are bowl, clean dry paper, clips, tissue paper, pencil with eraser,
end. So these are the things that we will be need for it. Now the students highlight the steps and draw a flow chart. It should start with take a bowl and fill it with water. आता टेक अ बाउल अँड फिल इट विथ वॉटर या सूचनेपासून सुरुवात करून शेवटपर्यंत हा एक्सपेरिमेंट, हा प्रयोग कसा पूर्ण होतो त्याचा एक फ्लो चार्ट आपल्याला तयार करायचा आहे. अँड द फ्लो चार्ट इज ॲज फॉलो. तो पुढीलप्रमाणे आपल्याला तयार करता येईल. नाव लुक ॲट द फ्लो चार्ट. फर्स्ट ॲक्शन, टेक अ बाउल. एक वाटी घ्या. फिल इट विथ वॉटर. त्यात पाणी भरा. फ्लोट अ पेपर क्लिप इन इट. त्यात कागदाचा तुकडा टाकून बघा. इट सिंक्स. तो तुकडा बुडतो, डुबतो. देन टिअर अ पीस ऑफ टिश्यू पेपर. एक टिश्यू पेपरचा $1 नोटच्या निम्मे तुकडा कापा. ड्रॉप इट फ्लॅट ऑन द सरफेस. त्याला त्या पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवा. प्लेस अ पेपर क्लिप ऑन द टिश्यू. त्या टिश्यू कागदावर एक साध्या कागदाचा तुकडा ठेवा. पुश द टिश्यू पेपर विथ द इरेझर एंड ऑफ द पेन्सिल अंटिल द टिश्यू सिंक्स. त्या रबराच्या टोकाच्या साह्याने जोपर्यंत तो टिश्यू पेपर बुडत नाही तोपर्यंत त्याला प्रेस करा. देन द पेपर क्लिप फ्लोट्स ऑन द वॉटर सरफेस. त्या टिश्यू पेपरवर जो कागदाचा तुकडा आपण ठेवला होता तो पाण्यावर त्या ठिकाणी तरंगेल. इन दिस वे वी कॅन मेक द एक्सपेरिमेंट सक्सेसफुली. नाव रिमेन्स द लास्ट फ्यू ॲटम्स. शेवटचे काही मुद्दे राहिलेले आहेत त्याच्यात इव्हॅल्युएशन. नाव इन इव्हॅल्युएशन व्हॉट आय डीड. सो यू विल हॅव टू राईट द प्रोसेस. तुम्ही काय केलं ती कृती तुम्हाला सलग लिहायची आहे. अँड सेकंड, व्हॉट आय सॉ. तुम्ही काय ऑब्झर्व केलं हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. व्हॉट डीड यू ऑब्झर्व ॲट फर्स्ट. पहिल्यांदा तो तुकडा बुडला त्याबाबत लिहा. देन ॲट द सेकंड अटेम्प्ट व्हॉट डीड यू डू अँड हाऊ द पेपर क्लिप फ्लोटेड ऑन द वॉटर. राईट अबाउट इट. त्याबद्दल देन लिहा. देर इज अ दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट और QR कोड बट हिअर यू हॅवंट एनी लिंक टू ऑब्झर्व और वॉच द रिलेटेड व्हिडिओ. या ठिकाणी तुम्हाला दीक्षा ॲपवरील रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी कुठलीही लिंक दिलेली नाही. सो द लास्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी इज माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. व्हॉट डिड वी लर्न. या कृतीतून आपण काय शिकलो. लर्न टू फॉलो द स्टेप्स करेक्टली. ज्या काही कृती आपल्याला दिलेल्या आहेत त्या कृती तंतोतंतपणे आपण त्या फॉलो करता यायला पाहिजेत हे शिकलो, किंवा त्या कृती आपल्याला करता यायला पाहिजेत हे आपण शिकलो. अँड देन लर्न टू रिकॉल द इन्स्ट्रक्शन्स. आणि आपल्याला ज्या काही लेखी सूचना वगैरे दिलेल्या होत्या त्या सूचना आपल्याला रिकॉल म्हणजे आठवायला आपण शिकलो. आणि त्या सूचना आठवूनच आपण ही कृती पूर्ण केली आहे. आणि तुम्ही पण ही कृती करून बघा. आणि इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय बघितलं हे लिहून ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट